हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज तुम्हाला घरच्या घरी हेअर टोनर कसं बनवायचं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया. तर मी आधी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर 2 मिनिटं पाणी असं उकळू द्यायचं. त्यानंतर त्यात मी ॲड केलेलं आहे रोजमेरी, कढीपत्ता, मेथी दाणे आणि कलोंजी. कलोंजी म्हणजे काळी तीळ, जे की आपल्या घरात अवेलेबल असते. त्यानंतर जे काही इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केलेले आहेत ते 5-10 मिनिटं छान असे उकळू द्यायचे. जोपर्यंत त्यांचा कलर बदलत नाही तोपर्यंत छान असं उकळू द्यायचं. तुम्ही बघू शकता छान असा कलर बदललेला आहे. 10-15 मिनिटं छान असं उकळू द्यायचं. त्यानंतर मी एका वाटीत काढून घेणार आहे. जे काही लिक्विड झालेलं आहे ते एका वाटीत मी काढून घेणार आहे आणि त्याला छान असं थंड होऊ द्यायचं. 5-10 मिनिटं तसंच पडू द्यायचं. त्यानंतर मी माझी रोजमेरी तुम्हाला दाखवते मी की मी कोणती रोजमेरी वापरते. तर मी रोजमेरी घेतलेली आहे फ्लिपकार्टवरनं. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठून पण घेऊ शकतात. खूप प्रकारच्या अशा रोजमेरी आता अवेलेबल झालेल्या आहेत. तुम्हाला जी वाटेल तुम्ही ती घेऊ शकता. तर ते हेअर टोनर जे आहे ते थंड झालेलं आहे. तर मी एका स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे. तसं तुम्ही पण काढून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकतात माझे केस किती दाट आहेत आणि मी हे युजली म्हणजे 6-7 महिन्यापासून वापरते. तर मला खूप जास्त इफेक्ट आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. छान असं केसांचे गुंता वगैरे काढून घ्यायचं. त्यानंतर स्कॅल्पला आणि लेंथला दोघांनाही छान असं सगळीकडे स्प्रे करून घ्यायचं आणि छान अशी मसाज पण करायची. हेअर टोनर हे फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवायचं. त्यानंतर तुम्ही हे वीकली 3दा वापरायचं, जेणेकरून जास्तही वापरायचं नाही. त्यानंतर मग छान असं तुम्ही एक तर केस धुण्याच्या अगोदर वापरू शकतात किंवा केस धुतल्यानंतर पण वापरू शकतात. फक्त वीकली 3दा वापरायचं. रोजमेरी, कढीपत्ता आणि मेथी दाणे, कलोंजी हे आपल्या केसांसाठी खूप असे उपयुक्त पदार्थ आहेत, जेणेकरून आपले केसही खराब होत नाही. खूप छान असे केस राहतात. केसांची वाढ पण होते, दाट पण राहतात. त्यानंतर मग दुपारी मस्त घरातली पण कामं झालेली होती. त्यानंतर आम्हाला दोघींना आज करायचे होते गोडपुऱ्या, जे की आम्ही आज दोघीजणी घरीच होतो. तर आम्हाला स्वयंपाक पण करायचा होता. त्यानंतर मग आम्ही करायला घेतल्या गोडपुऱ्या, जे की गूळ, मीठ आणि पाणी हे आम्ही एका पातेल्यात ठेवलेलं होतं, जेणेकरून लवकर विरघळेल. त्यानंतर मग आमचं पीठ पण मळून झालेलं होतं गोडपुऱ्यांचं. एकीकडे तेल पण तापायला ठेवलं होतं. तोपर्यंत आमच्या एक करून पुऱ्या पण तळून झालेल्या होत्या. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर जेवण करता करता आम्ही तारक मेहताची सिरियल पण बघत होतो, जी की आम्हाला खूप जास्त आवडते. त्यानंतर आमची मैना बघू शकतात कशी झोपलेली आहे. घरातले सगळे कामं पण झालेले होते. त्यानंतर मग मला माझा पसारा आवरायचा होता, जो की खूप जास्त पसारा झालेला होता. ज्यांना लागणाऱ्या वस्तू पण एकत्र झालेल्या होत्या. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या एका मोबाईलला किती कवर आहेत. तर असे खूप सारे कवर आहेत. अजून तर मला बाकीचे सापडले नाही तर ते पण दाखवले असते तुम्हाला. त्यानंतर मग दुपारी आम्हाला दोघींना खूप जास्त पण बोर होत होतं. तर मग आम्ही एकमेकांच्या हातावर मेहंदी काढत बसलो होतो, जे की तुम्ही बघू शकतात माझ्या जाऊबाईने माझ्या हातावर मेहंदी काढलेली होती. त्यानंतर मग मस्त आराम वगैरे केला दुपारी. मग लगेच ठरवलं की संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा. तर मग आज करायचा होता मटार पुलाव, जो की आम्हाला कधींचा करायचा होता. त्यानंतर मग छान असे जे व्हेजिटेबल्स लागणार होते ते पण कट करून घेतले होते. मटार आणले होते ते पण सोलून घेतलेले होते. त्यानंतर खडे मसाले, कांदा ते असं सगळं कट करून घेतलेलं होतं. तोपर्यंत एकीकडे तेल पण तापलेलं होतं. त्यानंतर मस्त जे खडे मसाले असतात छान असे तेलात फ्राय करून घेतले. कांदा पण फ्राय करून घेतला. त्यानंतर लगेच मिरच्या पण टाकल्या. आज काही चटणी वगैरे टाकायची नव्हती, तर मस्त मिरच्या टाकलेल्या, जे की मटार पुलाव होता. लसूण पण टाकून घेतलेलं होतं. तसं छान असं 2 मिनटं छान असं परतू द्यायचं. तोपर्यंत एकीकडे गरम पाणी पण ठेवलेलं होतं. त्यानंतर छान असं परतून घ्यायचं. तोपर्यंत कांदा ते पण छान असं फ्राय झालेलं होतं. त्यानंतर मग कढीपत्ता ॲड केलेला होता, जे की कढीपत्ता आम्ही हा जास्त वापरतच असतो, जेणेकरून केसांसाठी पण हा कढीपत्ता चांगला असतो. त्यानंतर टोमॅटो, बटाटा जे काही कट केलं होतं ते सगळं टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर माझं छान असं परतून घेतलं. मग नंतर त्यात टाकले वटाणे. मटार पुलाव म्हटला तर मग मटार हे जास्तच लागतात. तर मटार पण टाकून घेतले होते. एवढेच झाले, जेणेकरून छान लागतं. आणि आम्हाला कधींचा करायचा होता तर आज मुहूर्त लागला. घरी तर आता नॉनव्हेज येणार नाही, कारण श्रावण लागलेला आहे. नाहीतर मग असं व्हायचं, बाकीच्यांचं नॉनव्हेज, बाकीच्यांचं
व्हेज असं चालायचं. तर आम्ही तिघीजणी नॉनव्हेज खात नाही, तर आमच्यासाठी आम्हाला हे जेवण वेगळं करावं लागायचं. तर मग आता सगळ्यांसाठी व्हेजच जेवण बनतं. त्यानंतर मग त्यात जे काही व्हेजिटेबल होते छान अशा परतवून घेतलेलं, छान असं शिजवून घेतलेलं होतं. तोपर्यंत एकीकडे मी तांदूळ पण धुवून घेतलेलं होतं, जे की मी तांदूळ वापरला होता राजभोगचा. त्यानंतर मग एकीकडे गरम पाणी पण ठेवलेलं होतं, पाणी पण टाकून घेतलं. छान असं 2-3 मिनटं शिजू द्यायचं. तोपर्यंत कोथिंबीर पण कट केली. आमचा पुलाव पण झालेला आहे. आता आम्ही जेवण करणार आहेत. तुम्ही पण अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत